एका विराट पुरुषाच्या शरीरापासून सृष्टीची निर्मिती होते. त्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य जन्माला येतात आणि पायांपासून शूद्र. भारतीय समाज रचनेचा आधार मानल्या गेलेल्या पुरुष सुक्तातील ही कल्पना ही केवळ एक निर्मितीची कथा आहे की एका मोठ्या वर्गाला कायमचं खाली दाबून ठेवण्यासाठी रचलेला एक विचारपूर्वक केलेला डाव? इतिहासाच्या पानांमध्ये दडलेलं हे गूढ उकळण्याचं आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा हा एक प्रयत्न आहे. नमस्कार, शब्दप्रवासीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका क्रांतिकारी ग्रंथाच्या सखोल प्रवासाला सुरुवात करत आहोत. हू वेर द शूद्राज, म्हणजेच शूद्र पूर्वी कोण होते. हा ग्रंथ म्हणजे केवळ इतिहास नाही, तर इतिहासालाच कोर्टात उभं करणारी एक प्रकारची चार्जशीट आहे. अगदी खरंय. आणि याची सुरुवात डॉक्टर आंबेडकर स्वतः प्रस्तावनेतच करतात. ते सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतात की मी काही संस्कृतचा पंडित नाही, पण ते पुढे म्हणतात की केवळ भाषेचं ज्ञान नाही म्हणून सत्य शोधण्याचा अधिकार कोणाला नाकारता येत नाही. बरोबर. म्हणजे त्यांनी तब्बल 15 वर्षे या विषयावर अभ्यास केला होता. हो, उपलब्ध असलेल्या इंग्रजी भाषांतरांचा सखोल अभ्यास केला होता. आणि त्यांना ह्याची पूर्ण कल्पना होती की हे पुस्तक लिहिल्यावर वादळ उडणार आहे. त्यांनी तर प्रस्तावनेतच एक प्रकारे भविष्यवाणी केली आहे की कोण कशा प्रतिक्रिया देईल. हो, त्यांनी समाजाचे गटच पाडले आहेत. पहिला गट ते म्हणतात सनातनी हिंदूंचा, जे हिंदू समाजात काही चूक असू शकते हे मानायलाच तयार नाहीत. ते का? अबले तेच. त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे धर्मद्रोहच ठरेल. दुसरा गट आहे आर्य समाजाचा, जे फक्त वेदांनाच अंतिम प्रमाण मानतात. आणि आर्य समाजाबद्दल तर ते एक स्फोटक विधान करतात, नाही का? हो, ते म्हणतात की माझे 2 निष्कर्ष आर्य समाजाच्या विचारसरणीवर अणुबॉम्बसारखे कोसळती. पहिला निष्कर्ष की मूळ वेदकाळात फक्त 3च वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. चौथा वर्ण म्हणजे शूद्र अस्तित्वातच नव्हता. आणि दुसरा की ज्या पुरुष सुक्ताच्या आधारावर चातुर्वर्ण उभं आहे ते पुरुष सुक्तच मूळ ऋग्वेदाचा भाग नसून नंतर घुसडण्यात आलं आहे. या 2 गोष्टी आर्य समाजाचा पायाच उद्ध्वस्त करतील असं त्यांचं मत होतं. याशिवाय राजकीय नेते आणि समाजसुधारक असेही गट त्यांनी ओळखले होते. पण त्यांचे खरे श्रोते ते म्हणतात हे सुधारक आहेत. आणि मग ते एक वाक्य लिहितात जे त्यांच्या संपूर्ण कामाचा सार आहे असं मला वाटतं. कोणतं? ते म्हणतात, जे चुकीच्या पद्धतीने स्थापित झाले आहे ते कधीच अंतिम नसते आणि ते पुन्हा स्थापित झालेच पाहिजे. हा विचारच त्यांच्या कामाचा पाया आहे. मग या पायावर ते आपली इमारत कशी उभी करतात? सुरुवात कुठून होते? त्यांची सुरुवात होते त्या जागेवरून जिथून या सगळ्या संकल्पनेचा उगम झाला असं मानलं जातं, ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील पुरुष सुक्त. चातुर्वर्ण्याचा हाच तथाकथित जन्म दाखला आहे. ठीक आहे, मग चला या पुरुष सुक्ताचं कोडं उलगडूया. पण एक मिनिट, जगातल्या जवळजवळ प्रत्येक समाजात वर्ग किंवा स्तर असतातच की, श्रीमंत, गरीब, शासक, शासित. मग या पुरुष सुक्तात असं काय वेगळं किंवा अद्वितीय आहे? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आंबेडकर म्हणतात की समाजात वर्ग असणं हे नैसर्गिक आहे, पण पुरुष सुक्ताने 3 अशा गोष्टी केल्या ज्या जगात कुठेच झाल्या नाहीत. पहिली गोष्ट, त्याने समाजातल्या वास्तवाला म्हणजे डिफॅक्टो व्यवस्थेला एका आदर्शाचा, डी जुरे व्यवस्थेचा दर्जा दिला. अच्छा, म्हणजे समाजात 4 गट आहेत इतकंच ते सांगत नाही, तर ते असावेच असं ठामपणे सांगतं. बरोबर. पण इथेच ते थांबत नाहीत. दुसरी आणि त्याहून धोकादायक गोष्ट म्हणजे या आदर्शाला ते केवळ योग्य नाही तर दैवी आणि पवित्र ठरवतात. म्हणजे ही रचना माणसाने नाही तर देवानेच बनवली आहे. आणि एकदा का तुम्ही एखाद्या गोष्टीला दैवी ठरवलं की त्यावर प्रश्न विचारण्याचे सगळे मार्गच बंद होऊन जातात. अगदी. तो देवाचा शब्द बनतो आणि मग त्यावर प्रश्न विचारणारा थेट धर्मद्रोही किंवा नास्तिक ठरतो. ही तर एक जबरदस्त राजकीय खेळी झाली. आंबेडकर यालाच पॉलिटिकल जगलेरी किंवा राजकीय हातचलाखी म्हणतात, बरोबर? अगदी तोच शब्द त्यांनी वापरला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दैवी कल्पनेला पुढे स्मृती आणि सूत्रांच्या माध्यमातून कायद्याचं स्वरूप देण्यात आलं. त्यामुळे ही केवळ एक कल्पना न राहता ती एक सामाजिक कायदेशीर चौकट बनली. म्हणजे आंबेडकरांच्या मते ही समाजासोबत केलेली एक फसवणूक होती, जिचा उद्देश विषमतेला कायमस्वरूपी टिकवून ठेवणे हा होता. हो, आणि हेच त्यांना अस्वस्थ करतं. हे ऐकल्यावर मला त्यांनी उपस्थित केलेली 3 कोडी आठवत आहेत. ते एका डिटेक्टिव्ह सारखा विचार करतात.
पहिलं कोळं तर हेच आहे की एका विशिष्ट समाजरचनेला इतकं पवित्र आणि कधी न बदलणारं बनवण्यामागे नक्की हेतू काय होता. बरोबर. कारण कायदे नियम हे तर गरजेनुसार बदलतात. मग हा एकच नियम अपरिवर्तनीय का? आणि त्यांचं दुसरं कोडं तर याहीपेक्षा गंभीर आहे. ते विचारतात की वास्तवाला आदर्श बनवणं आणि त्या आदर्शाला पुन्हा वास्तव म्हणून लोकांवर लादणं यामागे गुन्हेगारी मानसिकता नाही का? गुन्हेगारी मानसिकता हा खूप मोठा आरोप आहे. हो, कारण याचा स्पष्ट उद्देश दिसतोय. एका वर्गाला मिळालेले फायदे आणि दुसऱ्या वर्गावर लादलेले अन्याय हे कायमस्वरूपी टिकून ठेवणं. नक्कीच. आणि मग येतं तिसरं आणि सगळ्यात मोठं कोडं, शूद्रांचं स्थान. ब्राह्मणमुखातून, क्षत्रिय बाहूंमधून, वैश्य मांड्यांमधून आणि शूद्र पायांपासून. ही अवयवांची निवड अपघाताने झालेली नाही हे तर स्पष्ट दिसतंय. नाहीच. मुख म्हणजे ज्ञान, बुद्धी, बाहू म्हणजे शक्ती, संरक्षण, मांड्या म्हणजे आधार आणि पाय म्हणजे सगळ्यात खालचा तुडवला जाणारा अवयव. इथेच आंबेडकर काही भेदक प्रश्न विचारतात. जसे की शूद्रांना पायांपासूनच का निर्माण केलं गेलं? त्या विराट पुरुषाला तर हजारो डोकी, हजारो डोळे, हजारो पाय होते. मग त्यातल्या एखाद्या मुखातून शूद्रांची निर्मिती का नाही दाखवली? जसं विष्णू पुराणात सांगितलंय की ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या मुखांमधून वेदांची निर्मिती झाली. खरंच की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे निर्मात्याकडे अवयवांची कमतरता नव्हती तरीही मुद्दाम पायांची निवड केली गेली. इतकंच नाही, आंबेडकर हरिवंश नावाच्या ग्रंथाचं उदाहरण देतात. त्यात यज्ञातल्या 16 ऋत्विजांची म्हणजे पुजाऱ्यांची निर्मिती नारायणाच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून झाल्याचं वर्णन आहे. खांद्यांपासून, बोटांपासून, पाठीपासून. पण तिथे कोणालाही पायांपासून निर्माण करून अपमानित केलेलं नाही. मग केवळ शूद्रांच्या बाबतीतच एवढा द्वेष का? हाच प्रश्न आहे. ही निवड हेतुपुरस्कर आणि अपमान करण्याच्या उद्देशानेच केली आहे. यामागे कोणतीतरी दुर्भावना, मॅलिस असली पाहिजे असं आंबेडकरांचं मत आहे. हा द्वेष, ही दुर्भावना कुठून आली हाच त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू बनतो. आणि मग ते आपला तपास पुढे नेतात. ते म्हणतात की फक्त पुरुष सूक्तच नाही तर इतर ब्राह्मणी ग्रंथसुद्धा वर्णांच्या उत्पत्तीबद्दल बोलतात. हो, जसे की ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. पण गंमत म्हणजे त्यांच्यात अजिबात एकवाक्यता नाही. म्हणजे जर ही एक दैवी सत्य घटना असेल तर तिचं वर्णन सगळीकडे सारखंच असायला हवं, पण तसं नाहीये. अजिबात नाहीये. प्रचंड गोंधळ आहे. कोणी म्हणतं वर्णांची उत्पत्ती पुरुषापासून झाली, तर कोणी ब्रह्मापासून, तर कोणी प्रजापतीपासून. ऐत्रीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीय संहिता यांसारख्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या आणि एकमेकांशी अजिबात न जुळणाऱ्या कथा आहेत. एखादा उदाहरण देता येईल का? म्हणजे हा गोंधळ किती मोठा आहे हे लक्षात येईल. नक्कीच. शतपथ ब्राह्मणाची कथा तर पूर्णपणे वेगळी आहे. त्यानुसार ब्रह्मदेवाने आधी भूह, भुवह, स्वह हे 3 शब्द उच्चारले आणि त्यातून 3 वेद आणि मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य निर्माण झाले. पण तरीही सृष्टीचा विकास झाला नाही. अच्छा. मग त्याने पूषण या देवतेची निर्मिती केली जी पृथ्वी आहे आणि सर्वांचा पालनपोषण करते. हा पूषण म्हणजेच शूद्र असं त्यात म्हटलंय. इथे शूद्रांची निर्मिती पायांपासून नाही तर सृष्टीच्या विकासासाठीची गरज म्हणून दाखवली आहे. अरे वा. म्हणजे एका ग्रंथात शूद्र पायांपासून आलेले तुच्छ सेवक आहेत तर दुसऱ्या ग्रंथात ते सृष्टीचा विकास करणारे पूषण आहेत. या कथांमध्ये कोणताही तार्किक किंवा ऐतिहासिक धागा दिसत नाही. अजिबात नाही. आंबेडकर इथे प्रसिद्ध विचारवंत मॅक्स म्युलर यांना उद्धृत करतात. म्युलर या ब्राह्मणी कथांबद्दल म्हणतात, हे ग्रंथ म्हणजे निव्वळ कल्पना शक्तीचा स्वैर संचार आहे. आणि ते पुढे अजून कठोर शब्द वापरतात ना? हो, ते म्हणतात की या कथा म्हणजे विचारवंतांचा मूर्खपणा आणि वेड्यांची बडबड आहे. यापेक्षा स्पष्ट शब्दात या कथांचं विश्लेषण होऊ शकत नाही. वेड्यांची बडबड म्हणजे ज्या कथांना हजारो वर्ष दैवी सत्य मानलं गेलं त्या खरं तर एकमेकांशी पूर्णपणे विसंगत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा सगळा पायाच तखलादू आणि मानवनिर्मित आहे. पण मग या तखलादू पायावर कायद्याची भक्कम इमारत कशी उभी राहिली? बरोबर. इथेच स्मृतिकार आणि सूत्रकार जसे की मनु, गौतम, अपस्तंभ यांची भूमिका येते. त्यांनी या संकल्पनांना कायद्याचं स्वरूप दिलं. आंबेडकरांनी या कायद्यांचं म्हणजे शूद्रांवर लादलेल्या निर्बंधांचं एक मोठं संकलनच केलं आहे. म्हणजे ही केवळ एक सामाजिक कल्पना राहिली नाही तर ती एक कायदेशीर चौकट बनली. पण कायदा तर सर्वांसाठी समान असतो असं आपण मानतो. इथे नक्की काय वेगळं घडलं? कोणत्या भिंती उभ्या केल्या गेल्या? खूप मोठ्या भिंती उभ्या केल्या गेल्या.
पहिला आणि सगळ्यात मोठा निर्बंध होता धार्मिक अधिकारांवर. शूद्रांना उपनयन संस्काराचा अधिकार नाकारण्यात आला. उपनयन म्हणजे फक्त जानवं घालण्याचा विधी नाही, बरोबर? त्याचं महत्त्व त्याहून खूप जास्त होतं. बरोबर. उपनयन म्हणजे दुसरा जन्म, तो विद्येच्या जगात प्रवेश करण्याचा पासपोर्ट होता. उपनयन नाकारणं म्हणजे ज्ञानाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकणं. म्हणजे तुम्हाला शिक्षणच घेता येणार नाही. हो, आणि वेद ऐकण्याचा किंवा शिकण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि जर एखाद्या शूद्राने चोरून वेद ऐकलेच तर शिक्षा काय होती माहित आहे? काय होती? त्याच्या कानात वितळलेलं शिसे ओतण्याची शिक्षा होती. जर त्याने वेदांचे शब्द उच्चारले तर त्याची जीभ कापण्याची शिक्षा होती. 1 मिनिट, कानात शिसे ओतणे हे एखाद्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा नाही, तर केवळ काही शब्द ऐकल्याबद्दल. हे अकल्पनीय आहे. यातून केवळ द्वेष नाही, तर एक प्रकारची भीती दिसते, ज्ञानाची भीती. ज्ञानाची आणि बंडाची भीती. दुसरा निर्बंध होता सामाजिक अपमानाचा. शूद्रांचं जीवन अक्षरशः मूल्यहीन मानलं गेलं. मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाची हत्या हे महापाप होतं, पण शूद्राची हत्या ही कुत्रा, मांजर किंवा बेडूक मारण्यासारखं एक सामान्य पाप होतं. म्हणजे त्याची शिक्षा ही अगदी नगण्य होती. हो, त्यांना समाजात मान देऊ नये, त्यांच्यासमोर आदराने बोलू नये, असे स्पष्ट नियम होते. आणि आर्थिक आणि राजकीय अधिकारांचं काय? कारण खरी शक्ती तर तिथे असते. तेही पूर्णपणे नाकारले होते. तिसरा निर्बंध होता आर्थिक शोषणाचा. शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. जरी त्याने काही कमावलं तरी ब्राह्मण त्याची संपत्ती कधीही कोणताही गुन्हा नसताना हिसकावून घेऊ शकत होता. म्हणजे तुम्ही आयुष्यभर कष्ट करूनही कधीच सुरक्षित होऊ शकत नाही. कायम दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून राहायचं. बरोबर. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कायमचं पांगळं करून ठेवायचं, जेणेकरून तुम्ही कधीच डोकं वर काढू शकणार नाही. आणि चौथा निर्बंध होता राजकीय अधिकार नाकारण्याचा. शूद्रांना राजदरबारात किंवा प्रशासनात कोणतंही मोठं पद भूषवण्यास सक्त मनाई होती. म्हणजे ते न्यायाधीश, मंत्री किंवा महत्वाचे अधिकारी होऊ शकत नव्हते. सत्तेच्या वर्तुळातून त्यांना पूर्णपणे बाहेर फेकण्यात आलं. अगदी. या सगळ्या मागे एकच विचार दिसतोय की शूद्रांचा जन्मच उच्च वर्णांची, विशेषतः ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी झाला आहे आणि त्यातच त्यांचं कल्याण आहे. ही शिकवण त्यांच्या मनावर अक्षरशः ठसवण्यात आली. आणि इथे आंबेडकर एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अधोरेखित करतात, जो या सगळ्या व्यवस्थेचं क्रूर स्वरूप उघड करतो. हो, ते म्हणतात की हे सर्व निर्बंध, या सगळ्या शिक्षा कोणत्याही वैयक्तिक गुन्ह्यामुळे नव्हत्या. म्हणजे एखाद्या शूद्राने चोरी केली, दरोडा टाकला म्हणून त्याला ही शिक्षा नव्हती, तर केवळ शूद्र म्हणून जन्माला आल्यामुळे होती. बरोबर. तुमचा जन्म हाच तुमचा गुन्हा होता आणि या गुन्ह्याला माफी नव्हती. हाच या समस्येचा सर्वात मोठा आणि न उलगडलेला भाग आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. शूद्रांच्या खालच्या दर्जाला आधी पुरुष सुक्तासारख्या कथेचा दैवी आधार दिला गेला, जो स्वतःच विसंगत कथांनी भरलेला आहे. आणि मग कायद्याच्या हातोड्याने ती स्थिती अधिक घट्ट आणि न बदलणारी बनवली गेली. हो, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी यामागे कोणताही तर्क किंवा दैवी योजना नाही, तर केवळ एका वर्गाबद्दलची दुर्भावना आणि एक सुनियोजित षडयंत्र पाहिलं. त्यांनी प्रस्थापित सिद्धांतांना सुरुंग लावला. पण त्यांच्या या विश्लेषणाने खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. जर शूद्र जन्मतात सेवक नव्हते, जर पुरुष सुक्ताची कथा खोटी आहे, तर मग ते मूळचे कोण होते? बरोबर. कारण ब्राह्मणी ग्रंथ यावर एक उत्तर देतात. ते म्हणतात की शूद्र हे अनार्य होते, म्हणजे आर्यांपेक्षा वेगळ्या वंशाचे, ज्यांना युद्धात हरवून दास बनवलं गेलं. पण हे खरं आहे का? शूद्र आणि आर्यांमध्ये खरंच वांशिक भेद होता का, जसं काही युरोपियन इतिहासकारांनी मांडलं? की मग आंबेडकरांनी मांडलेली तिसरी शक्यता जास्त धक्कादायक आहे, की शूद्र हे बाहेरचे कोणी नसून ते मूळचे क्षत्रिय होते. क्षत्रिय? हो. एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक संघर्षात हरल्यामुळे ज्यांना ब्राह्मणांनी पदावनत करून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले. एक क्षत्रिय वर्ण ज्याला हरवून शूद्र बनवण्यात आला, हा तर इतिहासाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन आणि स्फोटक दृष्टिकोन आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या अजून खोलवर शिरावं लागेल, जे आपण पुढील भागात करणार आहोत. शब्दप्रवाशीच्या मागच्या भागात आपण डॉक्टर आंबेडकरांच्या शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथाच्या विश्वात प्रवेश केला होता. हो. आणि आपण त्यांच्या त्या धाडसी सिद्धांताची ओळख करून घेतली की शूद्र हे मूळचे चौथे वर्ण नसून ते एकेकाळचे पराक्रमी क्षत्रिय होते. अगदी.
आणि आज आपण त्याच धाग्याला पुढे नेणार आहोत. जर ते क्षत्रिय होते तर मग त्यांना चौथ्या म्हणजे सर्वात खालच्या वर्णात का आणि कसं ढकललं गेलं? बरोबर, हाच तर मुख्य प्रश्न आहे. यामागे कोणती सामाजिक कारणं होती, कोणता संघर्ष होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल एका वैदिक रचनेपासून. एका वैदिक रचनेपासून? हो, जिला म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचा आधारस्तंभच मानलं जातं. तुम्ही पुरुष सूक्ताबद्दल बोलत आहात, बरोबर? बरोबर. ऋग्वेदातील ती प्रसिद्ध रचना ज्यात सांगितलं आहे की एका विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र जन्माला आले. हो, ही कथा आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेली असते. हो, शाळेत वगैरे. पण डॉक्टर आंबेडकर याकडे केवळ एक निर्मितीची कथा म्हणून पाहत नाहीत. मग त्यांच्या मते ही कथा नाहीये, तर हा एक राजकीय जाहीरनामा आहे. ते यावर काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, जे या कथेला एका पूर्णपणे वेगळ्याच प्रकाशात उभं करतात. अच्छा. त्यांच्या मते हे एक गूढ आहे. गूढ? एका धार्मिक कथेमध्ये गूढ कसं असू शकतं? पहिलं गूढ, समाजात त्यावेळी जे वर्ग अस्तित्वात होते त्यांनाच दैवीय आणि कायमस्वरूपी आदर्श म्हणून का स्थापित केलं गेलं. म्हणजे जी व्यवस्था आहे तीच देवाने निर्माण केली आहे आणि ती कधीही बदलता येणार नाही, असं सांगण्यामागे काय हेतू होता? म्हणजे वास्तवालाच आदर्श बनवण्याची गरज का पडली? अगदी. म्हणजे समाजाच्या एका विशिष्ट रचनेवर देवाची सही शिक्का मारून तिला कायमचं कायदेशीर ठरवणं. बरोबर. आता दुसरं गूढ पहा, हे जास्त गंभीर आहे. शूद्रांची निर्मिती पायातूनच का दाखवली गेली? हो, हा प्रश्न पडतो. शरीराच्या इतर भागांपेक्षा पायांना कमी लेखले जातं की नाही? हो. मग त्यांना मुद्दाम पायातून निर्माण झालेलं दाखवून त्यांना सेवा करण्याचं आणि खालच्या दर्जाचं काम देण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न होता का? म्हणजे ही एक नैसर्गिक विभागणी नव्हती, तर एका वर्गाला कायमचं अपमानित करण्याचं एक षडयंत्र होतं असं त्यांना म्हणायचे. बरोबर. आणि तिसरं गूढ ते हे की वेदांमध्ये निर्मितीच्या इतरही कथा आहेत. असंही दाखवता आलं असतं की वेगवेगळ्या देवांनी वेगवेगळ्या वर्णांची निर्मिती केली, किंवा विराट पुरुषाच्या वेगवेगळ्या मुखांतूनच चारही वर्ण जन्माला आले. अच्छा, तसं केलं असतं तर जन्माने सर्वांना समान दर्जा मिळाला असता. हो, बरोबर आहे. पण तसं न करता एकाच शरीराच्या वेगवेगळ्या भागातून एका उतरंडीनुसार निर्मिती का दाखवली गेली? या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर आंबेडकर देतात की ही केवळ एक कथा नसून एका विशिष्ट सामाजिक उतरंडीला कायमची दैवी मंजुरी देण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. बापरे. यालाच ते फसवणूक आणि राजकीय चालाखी म्हणतात. हे खूप मोठं विधान आहे. म्हणजे एका पवित्र मानल्या गेलेल्या ग्रंथातील रचनेवरच थेट प्रश्नचिन्ह उभं करणं. हो. पण या दाव्याला काही आधार आहे का? म्हणजे पुरुष सूक्त जर नंतरच्या काळात एका विशिष्ट हेतूने लिहिलं गेलं असेल तर त्याआधीची व्यवस्था वेगळी होती हे सिद्ध करणारा काही पुरावा आहे का? आहे. आणि इथेच डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद अधिक धारदार होतो. ते स्वतः वैदिक वाङ्मयातूनच पुरावा सादर करतात. अच्छा, त्याच ग्रंथांमधून? हो. ते शतपथ ब्राह्मण आणि तैत्तिरीय ब्राह्मण यांसारख्या अत्यंत महत्त्वाचे आणि प्राचीन ग्रंथांचा दाखला देतात, ज्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की सुरुवातीला केवळ 3च वर्ण होते. 3? हो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. एक मिनिट थांबा. जर शतपथ ब्राह्मण आणि तैत्तिरीय ब्राह्मण म्हणत असतील की आधी 3च वर्ण होते, हो, आणि ऋग्वेदातील पुरुष सूक्त म्हणतंय की चारही वर्ण एकाच वेळी निर्माण झाले, तर इथे तर एक मोठा विरोधाभास आहे. या दोन गोष्टी एकत्र कशा असू शकतात? कोणता ग्रंथ जास्त जुना किंवा अधिक अधिकृत मानायचा? हाच तर कळीचा मुद्दा आहे. भाषाशास्त्रज्ञ आणि अभ्यासक हे मान्य करतात की ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील पुरुष सूक्ताची भाषा आणि शैली ही ऋग्वेदाच्या इतर भागांपेक्षा बरीच वेगळी आहे. म्हणजे नंतरच्या काळातील आहे. अगदी. यावरून डॉक्टर आंबेडकर हा निष्कर्ष काढतात की पुरुष सूक्त हे मूळ ऋग्वेदाचा भाग नाहीये, ते नंतरच्या काळात त्यात समाविष्ट केलं गेलं. अच्छा, आता प्रश्न उडतो शूद्रांचा. जर ते मूळ 3 वर्णात नव्हते तर मग ते आले कुठून? बरोबर. त्या जुन्या ग्रंथांमध्ये शूद्रांच्या निर्मितीबद्दल काय म्हटलं आहे? इथे गोष्ट अधिकच रंजक बनते. काही ठिकाणी शूद्रवर्णाची निर्मिती नंतर झाल्याचा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी तर ती असतमधून झाल्याचं म्हटलं आहे. असत म्हणजे? असत म्हणजे जे अस्तित्वात नाही ते. काय? हो, तैत्तिरीय ब्राह्मण तर स्पष्ट म्हणतं की हा शूद्र अस्तित्वात नसलेल्या गोष्टीतून निर्माण झाला आहे. अरे देवा. आणि हा असत शब्द इथे केवळ नॉन एक्झिस्टंट या अर्थाने नाही, तर काही टीकाकारांच्या मते तो अपात्र
किंवा अशुद्ध या अर्थाने वापरला गेलाय. म्हणजे त्यांच्या निर्मितीला सुरुवातीपासून एक नकारात्मक छटा दिली गेली. अगदी. म्हणजे एका बाजूला पुरुष सूक्त सांगतंय की शूद्र हे विराट पुरुषाच्या पायातून निर्माण झाले, तर दुसरीकडे जुने ग्रंथ सांगतायत की ते असतमधून निर्माण झाले किंवा मुळात 3च वर्ण होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की शूद्रांच्या स्थानाबद्दल आणि निर्मितीबद्दल वैदिक वाङ्मयातच एक वाक्यता नाहीये. बरोबर. आणि हाच विरोधाभास डॉक्टर आंबेडकरांच्या सिद्धांताचा पाया आहे. तो कसा? त्यांच्या मते जेव्हा समाजात शूद्रांचा दर्जा घटवून त्यांना 4थ्या वर्णात ढकललं गेलं, त्या मोठ्या सामाजिक बदलाला धार्मिक आधार देण्यासाठी, त्या कृतीचं समर्थन करण्यासाठी पुरुष सूक्ताची रचना करून ती ऋग्वेदामध्ये समाविष्ट करण्यात आली. अगदी बरोबर. ठीक आहे. जर पुरुष सूक्त नंतर जोडले गेलं असेल तर ते एका मोठ्या सामाजिक बदलाला अधिमान्यता देण्यासाठीच केले गेले असणार. हो. मग तो मोठा बदल कोणता होता? असं काय घडलं होतं की एका संपूर्ण वर्गाला, जे मूळचे क्षत्रिय होते, त्यांना इतक्या खालच्या पातळीवर ढकलण्याची गरज निर्माण झाली? यामागे एक मोठा आणि रक्तरंजित संघर्ष होता. संघर्ष. सत्ता, प्रतिष्ठा आणि वर्चस्वाचा संघर्ष. हा संघर्ष होता तत्कालीन ब्राह्मण पुरोहित आणि काही पराक्रमी क्षत्रिय राजांमध्ये, ज्यांनाच डॉक्टर आंबेडकर शूद्र मानतात. अच्छा. या संघर्षाच्या नाट्यमंचावर अनेक पात्र आहेत, पण त्यातील मुख्य पात्र आहे राजा सुदास. सुदास हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. हां, तोच का ज्याचा उल्लेख ऋग्वेदात दशराग्नी युद्धाचा विजेता म्हणून मोठ्या गौरवाने केला जातो? तो महान राजा तोच ऋग्वेदाचा नायक, एक महान विजेता. पण इथेच एक मोठा धक्कादायक ट्विस्ट आहे. कोणता? ज्या सुदासाला ऋग्वेद नायक मानतो, त्याच सुदासाचा उल्लेख हजारो वर्षानंतरच्या महाभारतात शूद्र पेज 1 असा येतो. काय? थांब, हे कसं शक्य आहे? हो. ऋग्वेदाचा नायक महाभारतात शूद्र ठरतो, म्हणजे ज्याला एकेकाळी सर्वश्रेष्ठ राजा मानलं गेलं त्याला नंतरच्या काळात शूद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हा तर खूप मोठा बदल आहे. हो. यामागे काय कारण असू शकतं? यामागे आहे एक तीव्र वैर आणि सुडाची भावना. सूड? हो. या नाटकातली दुसरी 2 महत्वाची पात्र म्हणजे वसिष्ठ आणि विश्वामित्र. वसिष्ठ आणि विश्वामित्र. वसिष्ठ हे जन्माने ब्राह्मण आणि सुदासाचे कुलगुरू होते, तर विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय असूनही आपल्या तपाच्या सामर्थ्यावर ऋषीपदाला पोहोचले होते. या दोघांमधलं वैर तर हो, ते तर सर्वश्रुत आहे. त्यांच्या वैराच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण त्याचा आणि सुदासाचा काय संबंध? संबंध आहे, आणि तोच या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. कसा? झालं असं की राजा सुदासाने काही कारणास्तव आपले कुलगुरू वसिष्ठ यांना पदावरून दूर केलं आणि त्यांच्या जागी क्षत्रिय असलेल्या विश्वामित्रांना आपला मुख्य पुरोहित म्हणून नियुक्त केलं. अच्छा. आता विचार करा, त्या काळात हे किती मोठं पाऊल असेल. हो, म्हणजे एका राजाने आपल्या ब्राह्मण कुलगुरूला काढून एका क्षत्रिय व्यक्तीला ते पद देणं. हे केवळ एका पुरोहिताचा बदल नव्हता, तर ते ब्राह्मण वर्गाच्या धार्मिक आणि सामाजिक वर्चस्वाला दिलेलं थेट आव्हान होतं. हे तर थेट अधिकारालाच आव्हान देण्यासारखं झालं. साहजिकच ब्राह्मण वर्ग संतापला असणार. प्रकरण इथेच थांबलं नाही. अरे, काही कथांनुसार हा वाद इतका विकोपाला गेला की सुदासाने वशिष्ठांचा मुलगा शक्ती याची निर्घृण हत्या केली, त्याला जिवंत जाळलं. काय सांगताय? हो. या घटनेने ब्राह्मण वर्गात सुडाची आग पेटवली, आणि हा संघर्ष फक्त सुदापुरता मर्यादित नव्हता. म्हणजे डॉक्टर आंबेडकर वेन, पुरुरवा, नहुष, निमी अशा अनेक राजांची उदाहरणं देतात, ज्यांचा ब्राह्मणांशी तीव्र संघर्ष झाला होता. या राजांवर धर्मविरोधी, नास्तिक असल्याचा आरोप लावला गेला. पण खरा गुन्हा वेगळाच होता. त्यांच्या मते त्यांचा खरा गुन्हा ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आव्हान देणं हा होता. म्हणजे हा 1-2 राजांचा नाही, तर राजा आणि पुरोहित या 2 सत्ता केंद्रांमधील एक दीर्घकाळ चाललेला संघर्ष होता. अगदी. ब्राह्मणांना अपमानित केलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार झाले. मग त्यांनी या अपमानाचा आणि अत्याचाराचा बदला कसा घेतला? ते रणांगणावर कदाचित बलाढ्य क्षत्रिय राजांना हरवू शकले नसते. बरोबर. त्यांनी रणांगणावर लढण्याऐवजी एका वेगळ्याच शस्त्राचा वापर केला. शस्त्र? एक असं शस्त्र जे तलवारीपेक्षाही अधिक घातक होतं, कारण त्याची जखम पिढ्यानपिढ्या भळबळत राहणार होती. ते एक सामाजिक आणि धार्मिक शस्त्र होतं. आणि ते शस्त्र कोणतं होतं? ते शस्त्र होतं उपनयन संस्कार नाकारण्याचं. उपनयन म्हणजे जानवे घालण्याचा विधी. हो.
तो विधी एक शस्त्र कसा काय होऊ शकतो? त्या काळात त्याचं इतकं काय महत्व होतं? आज आपल्याला त्याचं महत्त्व कदाचित वाटणार नाही, पण त्या काळात उपनयन हे केवळ एक धार्मिक विधी नव्हतं. मग काय होतं? ते सामाजिक आणि नागरी अधिकारांचं प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वार? हो. उपनयन झाल्याशिवाय व्यक्तीला द्विज म्हणजे दुसरा जन्म मिळालेला मानला जात नसे, आणि जो द्विज नाही त्याला कोणतेही अधिकार मिळत नसतात. कोणते अधिकार? पहिला आणि सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे शिक्षणाचा. अच्छा. उपनयन झाल्याशिवाय वेदांचं पठण करण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण नाही म्हणजे ज्ञान नाही. दुसरा अधिकार होता यज्ञ करण्याचा. यज्ञ करणे? हो, आणि ते केवळ धार्मिक कार्य नव्हतं, तर ते संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन होतं. आणि तिसरा अधिकार होता मालमत्ता बाळगण्याचा. म्हणजे? थोडक्यात उपनयन हा शिक्षण, धार्मिक अधिकार आणि पर्यायाने संपत्ती व उच्च पद मिळवण्याचा एकमेव अधिकृत मार्ग होता. अरे देवा, म्हणजे उपनयन नाकारणं हे एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व, शिक्षणाची संधी, मालमत्तेचा हक्क सगळं काही एकाच वेळी काढून घेण्यासारखं होतं. हो. ही तर एक प्रकारची सामाजिक हत्याच झाली. अगदी तंतोतंत. आणि या उपनयन संस्कारावर मक्तेदारी कोणाची होती? ब्राह्मण वर्गाची. बरोबर. त्यांनी एकजुटीने निर्णय घेतला की ज्या शूद्र राजांनी म्हणजे क्षत्रियांनी त्यांना अपमानित केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्या संपूर्ण वर्गाचेच उपनयन संस्कार करण्यास नकार द्यायचा. संपूर्ण वर्गाचे? हो. या एका निर्णयाने त्यांनी शूद्रांना पहिल्या 3 वर्णामधून कायमचं बाहेर काढलं. त्यांचे सर्व सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक अधिकार काढून घेतले आणि त्यांना चौथ्या, अधिकारहीन आणि अपमानित वर्गात ढकलून दिलं. आणि हाच त्यांचा सूड होता. हाच त्यांचा अंतिम सूड होता, असं डॉक्टर आंबेडकर त्यांच्या ग्रंथात पुराव्यानिशी मांडतात. तर मग या सगळ्याचा अर्थ असा होतो की शूद्रांचा चौथा वर्ण हा काही देवाच्या इच्छेने निर्माण झालेला नाही, तर तो एका मानवी संघर्षाचा, सत्तेच्या राजकारणाचा आणि सूडाच्या भावनेचा परिणाम आहे. हो. एका मोठ्या सामाजिक उलथापालथीनंतर या बदलाला योग्य ठरवण्यासाठी आणि कायमस्वरूपी बनवण्यासाठी पुरुष सूक्तासारख्या रचनेला धार्मिक ग्रंथात स्थान देण्यात आलं. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेला सिद्धांत हाच आहे. हो. ते इतिहासाच्या तुकड्यांना एकत्र जोडून एक असं चित्र उभं करतात जे आपल्याला आजवर सांगितलेल्या कथेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. आणि यातून एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर धर्मग्रंथात खोलवर रुजलेली एखादी सामाजिक व्यवस्था ही दैवी नसून ऐतिहासिक संघर्षाचा आणि मानवी भावनांचा परिणाम असू शकते, तर मग आपण पवित्र मानत असलेल्या ग्रंथांच्या स्वरूपाबद्दल काय म्हणता येईल? ते केवळ देवी संदेश आहेत की मानवी सत्ता, राजकारण आणि भावनांनी वेळोवेळी आकार दिलेले दस्तऐवज सुद्धा आहेत? शब्दप्रवासीचा या विशेष मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे, जिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथाचा सखोल अभ्यास करतोय. मागच्या 2 भागांमध्ये आपण अनेक शक्यता नाकारल्या आहेत. जणू काही आपण एका मोठ्या ऐतिहासिक गुन्ह्याचा तपास करतोय आणि एक एक करून चुकीच्या संशयितांना बाजूला सारतोय. हो, अगदी. आपण पाहिलं की शूद्र हे बाहेरून आलेले अनार्य नव्हते, ते दास किंवा दस्यूही नव्हते, आणि वर्णसंकरातून निर्माण झालेले तर अजिबातच नव्हते. डॉक्टर आंबेडकरांनी हे सगळे पारंपरिक सिद्धांत पुराव्यानिशी खोडून काढले आहेत. आणि या सगळ्या शक्यता नाकारल्यानंतर आपण अशा एका वळणावर आलोय जिथे फक्त एकच प्रश्न उरतो. जर शूद्र हे कोणीच नव्हते तर मग ते होते तरी कोण? बरोबर. आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या तपासाच्या अंतिम आणि सर्वात नाट्यमय टप्प्यावर आलो आहोत, जिथे ते या गुन्ह्यामागील मूळ कारण होता. आजचा प्रवास ते नक्की कोण होते हे उलगडणार आहे. चला तर मग थेट त्या मोठ्या प्रश्नालाच हात घालूया. आंबेडकरांच्या मते शूद्रांची खरी ओळख काय होती? आंबेडकरांचा निष्कर्ष खूपच धक्कादायक आणि क्रांतिकारी आहे. अच्छा. त्यांच्या मते शूद्र हे कोणी वेगळे नव्हते, तर ते मूळच्या इंडो आर्यन समाजातील क्षत्रिय होते. 1 मिनिट, शूद्र हे क्षत्रिय होते? हो. हे ऐकायलाच किती वेगळं वाटतंय, कारण हजारो वर्षांपासून आपल्यावर हेच बिंबवले गेले की शूद्र म्हणजे सर्वात खालचा, सेवेसाठी निर्माण झालेला वर्ण. बरोबर. मग जर ते मूळचे क्षत्रिय होते तर त्यांचं इतकं मोठं सामाजिक पतन झालं कसं? सत्ताधारी वर्गातून ते थेट चौथ्या आणि सर्वात खालच्या वर्णात कसे फेकले गेले? यामागे काय कारण होतं? आणि याच कसं आणि का मध्ये या संपूर्ण ग्रंथाचं सार दडलेलं आहे.
डॉक्टर आंबेडकरांच्या मते हे पतन अपघाताने झालेलं नाही. मग यामागे एक मोठा दीर्घकाळ चाललेला संघर्ष आहे. संघर्ष? हा संघर्ष होता शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यातला. हा केवळ वैचारिक मतभेदांचा संघर्ष नव्हता, तर तो सत्ता आणि सामाजिक वर्चस्वाचा संघर्ष होता. या संघर्षाबद्दल काही ठोस उदाहरण आहेत का? म्हणजे हे नेमकं कशामुळे सुरू झालं? हो, अनेक आहेत. डॉक्टर आंबेडकर ऋग्वेदातील सुदास राजाचं उदाहरण देतात, जो एक शूद्र राजा होता, पण त्याचा पुरोहित वशिष्ठ ऋषींसोबत मोठा वाद झाला. याशिवाय पुराणांमध्ये वेन, पुरुरवा, नहुष, निमी यांसारख्या अनेक राजांच्या कथा आहेत, ज्यांनी ब्राह्मणांच्या अधिकारांना आणि यज्ञासारख्या परंपरांना थेट आव्हान दिलं होतं. अच्छा. उदाहरणार्थ, राजा वेनने तर यज्ञांवरच बंदी घातली आणि स्वतःलाच पूजनीय घोषित केलं. अरे बापरे. त्याने ब्राह्मणांचं सामाजिक स्थान आणि त्यांचे अधिकार थेट धोक्यात आणले. अच्छा, म्हणजे हा संघर्ष केवळ तात्विक नव्हता, तो थेट सत्तेला दिलेलं आव्हान होतं. एक्झॅक्टली. आणि साहजिकच यामुळे ब्राह्मण वर्गात या शूद्र राजांबद्दल प्रचंड चीड आणि द्वेष निर्माण झाला असणार. अगदी बरोबर. या सततच्या संघर्षांमुळे ब्राह्मणांच्या मनात या राजांबद्दल आणि पर्यायाने त्यांच्या संपूर्ण समाजाबद्दल एक सूडाची भावना निर्माण झाली. आणि या सूड भावनेतूनच त्यांनी शूद्रांच्या पतनाची योजना आखली. त्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी, त्यांचं सामाजिक स्थान कायमचं नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांनी एक शस्त्र वापरलं. कोणतं शस्त्र? तलवारी, सैन्यबळ यापेक्षाही प्रभावी असं कोणतं शस्त्र ब्राह्मणांकडे होतं, जे एका बलाढ्य क्षत्रिय समाजाला हरवू शकलं? इथेच डॉक्टर आंबेडकरांची प्रतिभा दिसून येते. ते म्हणतात की हे शस्त्र भौतिक नव्हतं, ते एक सांस्कृतिक शस्त्र होतं. सांस्कृतिक शस्त्र? हो. शिक्षण, सन्मान आणि सामाजिक अधिकार नाकारून तुम्ही एखाद्या समाजाला कायमचं पंगू बनवू शकता, हेच त्यातून दिसतं. आणि ते शस्त्र होतं उपनयन संस्काराचा अधिकार नाकारणे. उपनयन म्हणजे मुंज? पण एक मिनिट थांबा, आजपासून तुमची मुंज बंद. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हाच तर यातला कळीचा मुद्दा आहे. ही गोष्ट एका रात्रीत झालेली नाही. अच्छा. हा एक दीर्घकाळ चाललेला सांस्कृतिक आणि मानसिक लढा होता. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की प्राचीन आर्य समाजात उपनयन संस्कार हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. मग काय होता? तो शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेचा पासपोर्ट होता. पासपोर्ट? हो. ज्याचा उपनयन संस्कार व्हायचा त्यालाच द्विज म्हणजे दुसरा जन्म मिळालेला मानला जायचा. आणि फक्त द्विजांनाच वेद शिकण्याचा, यज्ञ करण्याचा, संपत्ती बाळगण्याचा आणि समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार होता. म्हणजे ज्याचा उपनयन नाही तो या सगळ्या अधिकारांपासून वंचित. त्याचं समाजातलं स्थानच संपून जायचं. बरोबर. उपनयन नाकारणं म्हणजे त्या व्यक्तीला आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद करणं. त्यांना ज्ञानापासून, पर्यायाने संपत्ती आणि सत्तेपासून दूर करणं. डॉक्टर आंबेडकरांनी यासाठी एक अंगावर काटा आणणारी उपमा वापरली आहे. कोणती? ते म्हणतात, ब्राह्मणांनी शूद्रांविरुद्ध वापरलेलं हे शस्त्र अणुबॉम्बपेक्षाही भयंकर होतं. अरे देवा. अणुबॉम्ब माणसाला एकदाच मारतो, पण उपनयन नाकारून ब्राह्मणांनी शूद्रांना जिवंतपणीच असं जीवन जगायला भाग पाडलं जे स्मशानासारखं होतं. ही उपमा खरंच हादरून सोडणारी आहे. म्हणजे शारीरिक मृत्यू नाही, तर सामाजिक मृत्यू. हो, सामाजिक मृत्यू. पिढ्यानपिढ्या चालणारा मृत्यू. ही कल्पनाच भयानक आहे. पण ब्राह्मणांकडे एवढी निरंकुश सत्ता खरंच होती का, की ते एका संपूर्ण समाजाला इतक्या महत्वाच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकतील? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का? हो. आणि डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला पुरावा हा त्यांचा युक्तिवादाचा सर्वात मजबूत स्तंभ आहे. तो इतका ठोस आहे की तो नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण त्याचा आणि शूद्रांच्या पतनाचा काय संबंध? खूप जवळचा आणि थेट संबंध आहे. विचार करा, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. हो. ते एक सार्वभौम, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजे होते. पण जेव्हा त्यांना वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती म्हणून स्थापित करायचं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राह्मणांनी त्याला तीव्र विरोध केला. आणि त्यांचा आक्षेप काय होता? त्यांचा मुख्य आक्षेप हाच होता की शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीयेत. काय? त्यांचं म्हणणं होतं की कलियुगात फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक आहेत. क्षत्रिय वंश नष्ट झाला आहे. अच्छा, अविश्वसनीय. म्हणजे ज्या राजाने आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य स्थापनेसाठी पणाला लावलं,
त्याला स्वतःच्याच राज्यात स्वतःचा क्षत्रिय असण्याचा हक्क सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मला आठवतंय, शाळेत इतिहास शिकताना आपल्याला राज्याभिषेकाचं महत्त्व शिकवलं जातं, पण त्यामागे एवढा मोठा सामाजिक संघर्ष होता यावर कधीच भर दिला जात नाही. नाहीच. हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. बरोबर. हा संघर्ष इतका मोठा होता की अखेरीस शिवाजी महाराजांना काशीहून गागा भट्ट नावाच्या एका मोठ्या विद्वान ब्राह्मणाला बोलवावं लागलं. गागा भट्टांनी प्रचंड दक्षिणा आणि मानधन घेऊन राज्याभिषेक करायचं मान्य केलं, पण त्यासाठी सुद्धा त्यांनी एक अट घातली. कोणती अट? त्यांनी शिवाजी महाराजांची एक नवीन वंशावळ तयार केली, जी मेवाळच्या क्षत्रिय सिसोदिया घराण्याशी जोडण्यात आली. त्यानंतर आधी व्रात्यस्तोम नावाचा विधी करण्यात आला. व्रात्यस्तोम? तो कशासाठी? हा विधी अशा लोकांसाठी असतो ज्यांचे संस्कार वेळेवर झालेले नाहीत किंवा संस्कारात काही त्रुटी राहिली आहे. अच्छा. या विधीने आधी शिवाजी महाराजांना शुद्ध करून घेण्यात आलं, मग त्यांचं उपनयन करण्यात आलं आणि त्यानंतर कुठे वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. ही संपूर्ण घटना काय दाखवते? हे स्पष्टपणे दाखवते की उपनयन कोणाचं करायचं आणि कोणाचं नाही, बरोबर, कोणाला क्षत्रिय मानायचं आणि कोणाला नाही, याचा अंतिम आणि निरंकुश अधिकार केवळ ब्राह्मणांच्या हातात होता. अगदी तसंच. ते त्यांच्या मर्जीनुसार कोणालाही हा दर्जा देऊ शकत होते किंवा काढून घेऊ शकत होते. अगदी बरोबर. आणि यातला खरा ट्विस्ट पुढे आहे. तो काय? ज्या गागा भट्टांनी आणि इतर ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता दिली, त्यांच्याच वंशजांनी म्हणजे पेशव्यांच्या काळात शिवाजी महाराजांच्या वंशजांचा म्हणजे सातारच्या छत्रपतींचा क्षत्रिय दर्जा पुन्हा नाकारला. काय सांगताय? हो. त्यांचे सगळे विधी पौराणिक पद्धतीने म्हणजेच शूद्रांसाठी असलेल्या पद्धतीने करायला सुरुवात केली. म्हणजे एकदा दिलेली मान्यता सोयीनुसार काढूनही घेतली. हो. हे उदाहरण खरंच खूप प्रभावी आहे. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की केवळ एक संस्कार नाकारल्याने एवढा मोठा फरक कसा पडू शकतो, पण एका सार्वभौम राजाला स्वतःचा हक्क सिद्ध करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला हे पाहिल्यावर त्या काळात या अधिकाराचं महत्त्व किती असेल याचा अंदाज येतोय. म्हणूनच डॉक्टर आंबेडकर शिवाजी महाराजांच्या या उदाहरणाला जिवंत पुरावा किंवा लिव्हिंग प्रूफ म्हणतात. हा पुरावा सिद्ध करतो की ब्राह्मणांकडे ती सत्ता होती आणि शूद्रांच्या पतनामागे याच सत्तेचा आणि याच शस्त्राचा म्हणजेच उपनयन नाकारण्याच्या शस्त्राचा वापर झाला असण्याची दाट शक्यता आहे. हा केवळ एक सिद्धांत नाही, तर इतिहासातील एका जिवंत घटनेने त्याला दिलेला दुजोरा आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून डॉक्टर आंबेडकरांचा सिद्धांत अगदी स्पष्ट झाला आहे. शूद्र हे मूळचे बाहेरचे किंवा खालचे नसून ते इंडो आर्यन समाजातील क्षत्रिय होते. हो. ब्राह्मण आणि शूद्र राजांमधील सत्ता संघर्षातून आणि सूड भावनेतून ब्राह्मणांनी उपनयन संस्काराचा अधिकार नाकारून त्यांना पद्धतीशीरपणे चौथ्या वर्णात ढकललं आणि त्यांचं सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पतन घडून आणलं. हो. हा सिद्धांत शूद्रांच्या उत्पत्तीकडे एक नैसर्गिक किंवा दैवी व्यवस्था म्हणून पाहत नाही, तर एका ऐतिहासिक संघर्षाचा, एका मोठ्या मानवनिर्मित शोकांतिकेचा परिणाम म्हणून पाहतो. पण हे विश्लेषण आपल्याला एका शेवटच्या आणि कदाचित सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. तो प्रश्न कोणता? ठीक आहे, आपण हे मान्य करू की शूद्र हा शब्द मूळतः राजा सुदास किंवा त्याच्यासारख्या काही विशिष्ट क्षत्रिय कुळांसाठी किंवा समुदायासाठी वापरला जात होता. बरोबर. पण मग आजच्या काळात हिंदू समाजातील असंख्य वेगवेगळ्या एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या हजारो जातींच्या कोट्यावधींचा जनसमुदायाला शूद्र ही एकच उपाधी कशी लागू झाली? महत्वाचा प्रश्न आहे. एका विशिष्ट नावाचं असं सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन कसं झालं? हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. एका कुळाचं नाव संपूर्ण समाजाच्या जवळपास 80% लोकसंख्येला कसं चिकटलं? आणि याच प्रश्नाचा वेध आपण या मालिकेच्या शेवटच्या आणि अंतिम भागात घेणार आहोत. हो. डॉक्टर आंबेडकरांच्या या ऐतिहासिक सिद्धांताचं आजच्या सामाजिक वास्तवासाठी काय महत्त्व आहे आणि या सिद्धांताने भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलायला पाहिजे हे आपण पुढच्या वेळी जाणून घेऊ. शब्दप्रवासीसोबत जोडलेले रहा. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथावरील आपल्या सखोल चर्चेच्या चौथ्या आणि अंतिम भागात आपलं स्वागत आहे. गेल्या 3 भागांमध्ये आपण आंबेडकरांचा तो क्रांतिकारी सिद्धांत पाहिला की शूद्र मूळचे क्षत्रिय होते आणि मग ब्राह्मण व शूद्र राजांमधल्या संघर्षाची कारणही तपासली. आज आपण या ग्रंथाच्या पानांच्या पलीकडे जाणार आहोत,
म्हणजे त्यातील विचारांचं सामाजिक आणि साहित्यिक विश्लेषण करणार आहोत आणि त्यातून मिळणारे महत्वाचे धडे समजून घेणार आहोत. हो अगदी. कारण हा ग्रंथ केवळ तेव्हा काय घडलं हे सांगत नाही, तर आज जे घडत आहे ते का घडत आहे या प्रश्नाची मुळं शोधायला मदत करतो. हा फक्त इतिहास नाहीये, तर वर्तमान समजण्याची एक किल्ली आहे असं मला वाटतं. उत्तम सुरुवात. चला तर मग याच मुद्द्यावरून पुढे जाऊया. आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलं 1946 साली. आज इतक्या वर्षांनंतरही हे पुस्तक इतकं महत्वाचं आणि प्रासंगिक का वाटतं याची सुरुवात शूद्र या शब्दाचा अर्थापासूनच होते, नाही का? हो, तिथूनच आंबेडकर एक अत्यंत धक्कादायक पण महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की शूद्र हा शब्द मुळात हा एका विशिष्ट इंडो आर्यन समाजासाठी वापरला जायचा. तो एक विशिष्ट जनसमूह होता. पण जसजसा काळ पुढे गेला आणि ब्राह्मणी कायद्यांची पकड घट्ट झाली तससा या शब्दाचा अर्थ विस्तारत गेला. विस्तारत गेला म्हणजे कसा? म्हणजे तो एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित राहिला नाही. तो कोणत्याही गरीब, अशिक्षित किंवा ज्याला आपण संस्कृतीहीन म्हणू अशा व्यक्तीसाठी एक सामान्य शिवी किंवा अपमानजनक शब्द बनला. अच्छा. आता विचार करा, कायदा बनवला गेला एका छोट्या गटासाठी, पण त्याची अंमलबजावणी झाली लाखो करोडो लोकांवर, ज्यांचा मूळ शूद्रांशी काहीही संबंध नव्हता. या प्रक्रियेलाच आंबेडकर एका खूपच प्रभावी नावाने ओळखतात, निर्दोष लोकांची कत्तल, म्हणजे मॅसेकर ऑफ द इनोसेंट्स. निर्दोष लोकांची कत्तल ही खूप मोठी संज्ञा आहे. म्हणजे ज्यांचा काहीही दोष नव्हता त्यांनाही शूद्र ठरवून त्यांच्यावर तेच जाचक नियम लादले गेले. आजच्या जातीय वास्तवावर याचा थेट परिणाम दिसतो, खरं आहे ना? निश्चितच. कारण यामुळे शूद्रत्वाची जी संकल्पना आहे ती वंश किंवा मूळ यापासून तुटली आणि ती सामाजिक आर्थिक स्थितीशी जोडली गेली. आणि ही प्रक्रिया समजून घेतल्याशिवाय आजच्या जाती व्यवस्थेची गुंतागुंता समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे. बरोबर. पण हे पुस्तक लिहिताना आंबेडकरांना अनेक टीकेला सामोरं जावं लागलं असेल, विशेषतः संस्कृतचं ज्ञान नसताना धार्मिक इतिहासावर लिहिण्याबद्दल. त्यांनी या टीकेला उत्तर दिलंय का? हो, अगदी. आणि त्यांचं उत्तर खूप मार्मिक आहे. ते प्रस्तावनेतच यावर बोलतात. ते स्वीकारतात की त्यांना संस्कृत येत नाही, पण ते म्हणतात की बहुतेक महत्त्वाचं संस्कृत साहित्य आता उत्कृष्ट इंग्रजी भाषांतरांमध्ये उपलब्ध आहे. पण त्यापुढचं त्यांचं वाक्य महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, जेव्हा विद्वान सत्य सांगायला घाबरतात किंवा झोपलेले असतात, when angels have gone to sleep, तेव्हा कुणीतरी पुढे येऊन सत्य जगासमोर आणणं हे कर्तव्य ठरतं. वा. म्हणजे ज्ञानावर कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही. जर प्रस्थापित विद्वान आपलं काम करत नसतील तर इतरांनी ते काम हाती घ्यायलाच हवं. हे तर ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं एक जाहीरनामाच आहे. अगदी तसंच. ते एका अर्थाने सांगत होते की सत्य हे भाषेच्या किंवा पदवीच्या तुरुंगात बंदिस्त राहू शकत नाही. आणि याच धाडसी वृत्तीमुळे ते इतिहासातल्या एका मोठ्या गैरसमजाला हात घालू शकले. आणि तो गैरसमज म्हणजे पुरुष सुक्त, या पुस्तकातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग. आंबेडकर याला केवळ एक धार्मिक रुचा मानत नाहीत, तर त्यामागे एक राजकीय षड्यंत्र पाहतात. बरोबर. ते पुरुष सुक्ताला राजकीय हातचलाकी किंवा पॉलिटिकल जगलरी म्हणतात. त्यांच्या मते हे सूक्त म्हणजे समाजात आधीपासून अस्तित्वात असलेल्या वर्गव्यवस्थेवर दैवी शिक्का मारण्याचा एक प्रयत्न होता. म्हणजे जी रचना मानवनिर्मित होती आणि बदलण्याजोगी होती, तिला ही तर देवानेच निर्माण केली आहे, ती शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे असं भासवण्यात आलं. म्हणजे जी गोष्ट केवळ एक सामाजिक व्यवस्था होती तिला धार्मिक अधिष्ठान देऊन कायमस्वरूपी बनवण्याचा हा डाव होता. होय. म्हणूनच आंबेडकर याला उद्देशाने गुन्हेगारी किंवा क्रिमिनल इन इंटेंट असं म्हणतात का? होय. कारण त्यामागचा उद्देश फक्त शोषण करणं नव्हता, तर त्या शोषणाला नैतिक आणि धार्मिक मान्यता मिळवून देणं हा होता, जेणेकरून शोषित व्यक्तीनेही आपल्या शोषणालाच आपलं नशीब मानावं आणि बंड करू नये. आंबेडकर भाषाशास्त्रीय पुरावे देऊन हेही सांगतात की पुरुष सुक्ताची भाषा आणि रचना ही ऋग्वेदाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे, ज्यामुळे हे सुक्त ऋग्वेदात नंतर घुसडलं गेलं असावं हे सिद्ध होतं. इतिहासाची अशी मोडतोड करून एका वर्गाला कायमचं दुय्यम ठरवलं गेलं. मग आंबेडकर याला प्रतिसाद कसा देतात? या ऐतिहासिक अन्यायाला न्याय देण्यासाठी ते काय मांडणी करतात? आणि इथेच पुस्तकाचा दुसरा महत्त्वाचा विषय येतो, ऐतिहासिक न्याय. आंबेडकरांचा संपूर्ण ग्रंथ हा शूद्रांना ऐतिहासिक न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे. आतापर्यंतची मांडणी काय होती की
की शूद्र म्हणजे आर्यांनी जिंकलेले अनार्य दास. आंबेडकर हा सिद्धांत पूर्णपणे नाकारतात. आणि त्या जागीत एक नवीन सिद्धांत मांडतात की शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते. हो, आणि हा केवळ एक ऐतिहासिक बदल नाहीये, याचे परिणाम खूप मोठे आहेत. शूद्रांना जिंकलेले दास मानण्याऐवजी राजकीय संघर्षात पराभूत झालेले आणि सूड भावनेने पदावनत केलेले क्षत्रिय म्हणून सादर करून आंबेडकर त्यांची गमावलेली ओळख आणि सन्मान परत मिळवून देतात. अच्छा. ते सांगतात की जातीव्यवस्थेचा उगम हा वांशिक संघर्षात म्हणजे आर्य विरुद्ध अनार्य यात नाही, तर अंतर्गत राजकीय संघर्षात आहे, ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय. यामुळे संपूर्ण भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. हा, खूप मोठा फरक आहे. म्हणजे हा संघर्ष बाहेरच्या शत्रूशी नव्हता, तर सत्तेसाठी समाजाच्या आतच झालेल्या गटांमधला होता. या न्यायाच्या आणि समानतेच्या कल्पनेला पुढे नेताना आंबेडकरांनी रोमन कायद्याशी केलेली तुलनाही खूप बोलकी आहे. हो, ती तुलना असमानतेचं स्वरूप स्पष्ट करते. ते सांगतात की प्राचीन रोमन समाजातही प्लेबियन्स नावाचा एक वर्ग होता, ज्यांना पॅट्रिशियन्स म्हणजे उच्च वर्गापेक्षा कमी अधिकार होते. त्यांच्यातही विषमता होती, पण ती कायमस्वरूपी नव्हती. बरोबर. तिथे संघर्ष झाला, कायदे बदलले आणि काही पिढ्यानंतर प्लेबियन्सना समान हक्क मिळाले. असमानता होती, पण ती दूर करण्याचा मार्ग कायद्यानेच खुला ठेवला होता. आणि याउलट ब्राह्मणी कायद्याने काय केलं? त्यांनी शूद्रांवर केवळ निर्बंधच लादले नाहीत, तर ते निर्बंध मोडणं हा एक अक्षम्य गुन्हा ठरवला. उदाहरणार्थ, वेदांचा अभ्यास करणे. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे हे किती भयंकर होतं हे समजायला सोपं जाईल. नक्कीच. विचार करा, आजच्या काळात जर असा कायदा आला की एका विशिष्ट समाजातील व्यक्तीने पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शारीरिक शिक्षा दिली जाईल. ब्राह्मणी कायद्यानुसार जर एखाद्या शूद्राने वेदांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या कानात वितळलेलं शीस ओतण्याची शिक्षा होती. अरे देवा. इथे असमानता केवळ लादली नाही, तर ती तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अमानुष शिक्षा देऊन ती कायमस्वरूपी केली गेली. हा रोमन आणि ब्राह्मणी कायद्यातील मूलभूत फरक आहे. अविश्वसनीय. म्हणजे एका व्यवस्थेत सुधारणेला वाव होता, तर दुसऱ्या व्यवस्थेत सुधारणेचे सर्व दरवाजे कायमचे बंद करण्यात आले होते. या सगळ्या सखोल विश्लेषणातून आपण काय शिकू शकतो? या ग्रंथातून मिळणारे काही महत्त्वाचे धडे कोणते आहेत, जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात? मला वाटतं यातून 3 मुख्य शिकवणी मिळतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची शिकवण आहे, धर्मग्रंथांचे चिकित्सक परीक्षण करा. आंबेडकर आपल्याला शिकवतात की केवळ एखादा ग्रंथ पवित्र मानला जातो म्हणून तो दैवी, बिनचूक आणि प्रश्नांच्या पलीकडचा आहे असं मानू नका. म्हणजे प्रत्येक ग्रंथामागे एक मानवी हेतू असू शकतो, जो सामाजिक किंवा राजकीय असू शकतो. पुरुष सूक्ताचं उदाहरण आपण पाहिलंच. अगदी बरोबर. त्यामुळे कोणताही सिद्धांत किंवा नियम स्वीकारण्याआधी त्याचा स्रोत काय आहे, तो कुणी लिहिला, कोणत्या परिस्थितीत लिहिला, त्याचा उद्देश काय होता आणि त्याचे परिणाम काय झाले, याची चिकित्सा करणं आवश्यक आहे. ही वैज्ञानिक दृष्टी केवळ इतिहासासाठीच नाही, तर वर्तमानातील कोणत्याही विचारधारेला समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. ही झाली पहिली शिकवण. दुसरी शिकवण ज्ञानाच्या सामर्थ्याबद्दल आहे, नाही का? हो, दुसरी शिकवण आहे, ज्ञानावर आणि संस्कारांवर नियंत्रण ठेवणं हे सामाजिक दडपणशाहीचं एक शक्तिशाली साधन आहे. आपण पाहिलं की शूद्रांची सामाजिक अवनती कशी झाली. आंबेडकरांच्या मते याचं मुख्य कारण होतं त्यांना उपनयन संस्कारापासून वंचित ठेवणे. उपनयन संस्काराला इतकं महत्त्व का होतं? तो तर केवळ एक धार्मिक विधी होता, नाही का? वरकरणी तो एक विधी होता, पण त्याचे परिणाम खूप दूरगामी होते. विचार करा, आजच्या काळात जर एखाद्या विशिष्ट समुदायाला 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र मिळवण्यावरच कायदेशीर बंदी घातली तर काय होईल? त्यांचं सगळं भविष्यच अंधारात जाईल. त्यांना उच्च शिक्षण मिळणार नाहीत, चांगल्या नोकऱ्या मिळणार नाहीत, समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही. तसंच काहीसं उपनयनाच्या बाबतीत झालं. उपनयन संस्कार हा द्विज म्हणजेच दुसरा जन्म मानला जात असे. ज्याचं उपनयन झालं त्यालाच वेद शिकण्याचा म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यालाच यज्ञ करण्याचा अधिकार होता, जो त्या काळात संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेला होता. म्हणजे उपनयन नाकारम म्हणजे शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्हीचे दरवाजे एकाच वेळी बंद करणं. हो, या एका कृतीने शूद्रांना कायमचे ज्ञानाच्या प्रवाहाबाहेर ढकलले गेले.
यावरून कळतं की ज्ञानावर नियंत्रण ठेवून सामाजिक उतरंड कशी तयार केली जाते आणि पिढ्यानपिढ्या टिकवली जाते. म्हणजे एका धार्मिक संस्काराला नाकारून संपूर्ण समाजाला शिक्षण, संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून वंचित ठेवलं गेलं. ही तर सामाजिक नियंत्रणाची एक अत्यंत प्रभावी आणि क्रूर पद्धत होती. आणि तिसरी शिकवण जी कदाचित या सगळ्याचा सार आहे, तिसरी शिकवण ही आहे की इतिहास हा केवळ तथ्यांचा संग्रह नसून तो विविध कथनांचा संघर्ष आहे. आंबेडकर हे स्पष्टपणे दाखवतात की इतिहास कधी तटस्थ नसतो, तो नेहमी कुणाच्या तरी दृष्टिकोनातून लिहिला जातो. बरोबर. त्यांच्या काळात इतिहास लिहिणारे मुख्यतः ब्राह्मण विद्वान होते, ज्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास मांडला. आंबेडकरांनी ब्राह्मणेतर दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी केली. म्हणजे सत्य एकच असलं तरी ते सांगण्याच्या पद्धती अनेक असू शकतात आणि प्रत्येक पद्धतीमागे एक विशिष्ट हेतू असतो. अगदी. आंबेडकरांचा संपूर्ण ग्रंथ हा प्रस्थापित कथनाला आवाहन देऊन दडपलेल्या इतिहासाला, दडपलेल्या आवाजाला पुन्हा जिवंत करण्याचा एक प्रयत्न आहे. यातनं आपल्याला ही शिकवण मिळते की जर आपल्याला समाजातील खोलवर रुजलेला अन्याय समजून घ्यायचा असेल तर केवळ प्रस्थापित इतिहास वाचून चालणार नाही. आपल्याला त्या इतिहासाला प्रश्न विचारावे लागतील, त्याला आवाहन द्यावं लागेल आणि जे आवाज दाबले गेले आहेत त्यांना शोधावं लागेल. दडपलेलं सत्य असंच बाहेर येतं. तर हा होता शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथावरील आपला 4 भागांचा प्रवास. आपण शूद्रांच्या उगमाच्या प्रश्नापासून सुरुवात केली. आंबेडकरांचा शूद्र हे क्षत्रिय होते हा क्रांतिकारी सिद्धांत पाहिला, त्यांच्या अवनतीमागील संघर्षाची कारणं तपासली आणि आज या ग्रंथाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे कालातीत धडे समजून घेतले. हे पुस्तक आपल्याला सतत आठवण करून देत राहील की सामाजिक न्यायासाठीचा लढा हा इतिहासाच्या योग्य आकलनाशिवाय आणि पुनर्मांडणीशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. जर इतिहासाकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन आपल्याला महत्त्वाचा वाटला असेल आणि अशाच सखोल चर्चा आवडत असतील तर शब्दप्रवासीला नक्की फॉलो करा, लाईक आणि शेअर करा. या चर्चेचा शेवट आपण आंबेडकरांनी त्यांच्या प्रस्तावनेत उद्धृत केलेल्या कवी भवभूतीचा एका शक्तिशाली आणि कालातीत विचाराने करूया. काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे. एके दिवशी असा कोणीतरी जन्माला येईल जो मी जे म्हटले आहे त्याचे कौतुक करेल. आंबेडकरांचा हा आत्मविश्वासच त्यांच्या कामाची उंची दाखवून देतो.